संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मार्च महिन्याचं अनुदान जे आहे ते आज त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार होतं, परंतु या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। तर याची जी काही तारीख आहे ती पुन्हा बदललेली आहे आणि जे काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून ही जी काही माहिती आहे ती देण्यात आलेली आहे। तर नेमकं कोणती माहिती देण्यात आलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटलं तर आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, तुम्हाला काल आपण अपडेट पाहिली होती की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वेबसाईटवरती जी काही अपडेट देण्यात आली होती की DBTची जी काही प्रोसेस आहे ती 2 दिवस सुरू राहणार आहे, 11 मार्च आणि 12 मार्च सायंकाळी 11 वाजेपर्यंत। परंतु आता या वेबसाईटवरती जी आहे ते आणखीन एक अपडेशन जी काही सूचना आहे ती आलेली आहे। तर या ठिकाणी आता जे आहे ते हे जी काही प्रोसेस आहे 2 दिवस चालणार होती, आता त्याची काही 1 दिवस वाढलेला आहे याच्यामध्ये। आता ही जी काही DBTची प्रोसिजर आहे ती 13 मार्च 2026 सायंकाळी 11 वाजेपर्यंत, म्हणजे आज सायंकाळी 11 वाजेपर्यंतचे आहे हे प्रोसिजर चालणार आहे। म्हणजे 1 दिवस जे आहे त्यात हे या प्रोसिजरसाठी लागणार आहे, अधिकचा वेळ लागणार आहे। त्यामुळं आता तुम्हाला जे काही लाभ आहे ते आणखीन 1 दिवस लेट मिळेल, म्हणजे 14 मार्च म्हणजे शनिवारी तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहे। त्यानंतर शनिवारी बँकेला सुट्टी असते, रविवारी सुट्टी असते, त्यामुळे तुम्ही जे आहे ते 16 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून जे आहे हे पैसे तुम्ही काढू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो नवीन महत्त्वाची अशी अपडेट आहे निराधार योजनेच्या संदर्भात। जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील, जे काही लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।